शिवाय पर्याय नाही। परंतु लकी जाधव बरोबर किमान 10,000 तरी माणसं ते नळ आपला पाईप उघडायला आणि अशी ताकद असली तर लकी जाधव 100% ते उघडून राखेल। आपण आजच्या ह्या मेळाव्याचा काहीतरी संदेश आपल्या भागामध्ये जाऊन एक मोठी ताकद आदिवासींची या सरकारला दाखवली पाहिजे आणि लकी जाधवांचं स्वप्न हे पूर्ण केलं पाहिजे। अशा वातावरण निर्माण केलं की आदिवासी पण एक होऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून 28 तारखेला फारसा कुठं जास्त मेसेज वगैरे पत्रकार कुठंच काढली नाही, परंतु 28 तारखेला आकाशच्या संबंध महाराष्ट्रातून 1 ते 1.5 लाख लोक नाशिकला आले आणि मग सरकारला वाटलं की याच्याशी काहीतरी बोलणी करावी, नाही तर हे चिघळेच प्रकार, म्हणून आपल्याला सगळ्यांना बोलवलं आणि चर्चा केली। सगळे होकारात्मक अशा प्रकारचं त्यांनी स्वीकृत केलं, परंतु अंमलबजावणी काहीच नाही। आणि म्हणून मला वाटतंय की इथं काही वेळेस अडचणी पण होतात। काही लोकांना वाटतंय गावित साहेब आहेत, आदिवासीचे खरे तर ते पालक आहेत, पण आपली बाजू घेत नाही। आता हे एकटेच आहेत, पूर्ण मंत्रिमंडळ हे बिगर आदिवासी आहे, आज गावित साहेब हे एकच आदिवासी आहे। आता यांनी जरी खूप प्रेस केलं तरी मेजॉरिटी पुढे लोकशाही आहे, जास्त मताच्या पुढे एक मत चालतच नाही। शेवटी यांनी प्रश्न मांडणं आणि तो प्रश्न मंजूर करून घेणं हे शेवटी मेजॉरिटीवरती आहे। आणि त्या दृष्टिकोनातून हिरवाळ साहेब, गावित साहेब त्यांचे सतत प्रयत्न होतात, चालूच राहतात। आज जे आपण इथे जमलेलो आहोत ते हिरवाळ साहेबांच्या प्रयत्नातून जमलेलो आहोत। असं कोणी आपल्यामधला एक सगळे लोक जमा करेल अशा प्रकारचा आपल्यामध्ये पण तेवढी म्हणजे संघटित अशी ताकद नाही आहे। आणि म्हणून सगळे जे काही विस्कळीत असलेल्या ज्या संघटना आहेत, काही वेगवेगळे विचाराचे पक्ष आहेत, त्या सगळ्यांना एकत्र करणं अत्यंत जिकिरीची गोष्ट आहे आणि ती हिरवाळ साहेबांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आज आपण इथं आलेलो आहोत। आणि म्हणून मला वाटतंय की कायदेशीर बाजू जी आहे ती डॉक्टर आपले दाभाडे साहेब यांनी मांडलेली आहे। काही अजून त्याच्यातले काही मुद्दे इतरांनी पण मांडलेले आहेत, पण मला वाटतंय की आपण ही जी काही पेशाची नोकर भरती आहे हा आपल्या आदिवासी मधला हक्काचा एक लहानसा भाग आहे। परंतु आदिवासींचे जे हक्क आहेत ते मागे आपले पीटर साहेब आहेत, 1980 साली ते पीटर साहेब निवडून आले पहिले। मी काहीतरी त्याही माणसाचा आवाज आपण जर काढून घेतला तर आपल्या बाजूने बोलणारा कोण राहणार तिथं, कारण आपण इथं बोलतोय हे व्यासपीठ ओपन आहे, विधानसभेमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही। ज्याला अधिकार आहे तोच तिथं आपण बोलतोय, तो आपलं बोलणं आपला शब्द तिथं मांडण्यासाठी ज्याच्याकडे आपण अधिकार दिलेला आहे तोही अधिकार जर आपण काढून घेतला तर बरोबर होणार नाही। म्हणून मला वाटतंय की अशा प्रकारची टोकाची भूमिका घेऊन आपण जे काही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा उत्साह कमी करता कामा नये। अत्यंत वैतागून काय बोलत होते की आमच्यावर असा आरोप का करतात, गोष्टही बरोबर आहे, कारण ही माणसं काय आदिवासींची शत्रू नाही आहे, हे आपल्यातूनच आपणच निवडून दिलेले आहेत, पण दुसरे थोडे दिले, धनगर आणि यांना निवडून दिले असं आहे का कोणी? हे आपण लोकांनी आदिवासीने हे आदिवासी निवडून दिलेले, आता त्यांचं कर्तव्य त्यांनी पण पार पाडलं पाहिजे ही आपली अपेक्षा आहे। आणि म्हणून मला वाटतंय की आपण आज काही एकंदरीत बेसावध राहून 5 मेडलची मानकरी आहे। ललिता बाबर 3च मेडल आहे तिला, परंतु 3 मेडल असलेली ललिता बाबर तिला डेप्युटी कलेक्टरची नोकरी म्हणजे तिची ऑर्डर दिली, कवितेला मात्र इथं ह्या अधिकाऱ्याकडे जा, तिथं ते कागदपत्र पूर्ण कर, असं करता करता 10 वर्ष निघून गेले आणि ती फिरतच राहिलेली आहे। आपण आता जो काही आपण नाशिकला जे धरणं आंदोलन केलं, मोर्चा काढला, त्याचा दबाव म्हणून ते गणेश पाटील जे डेप्युटी चीफ सेक्रेटरी आहेत त्यांनी सांगितलं कविताचा आम्ही 8 दिवसामध्ये करून टाकतोय। 8 दिवसामध्ये केलं, परंतु तिला दिलं एक सुपरवायझर म्हणून एवढं मोठं म्हणजे एका बाजूला जनरल असेल तर त्याला मोठं पद द्यायचं, मानाचं पद द्यायचं, आणि आदिवासी असेल तर त्याला त्याच्या लायकीने दाखवून द्यायची। आणि म्हणून हा सुद्धा भेदभाव हा अशा पद्धतीने तिथं वापरला जातो, याची पण आपण दक्षता घेतली पाहिजे। आज इथं आपण पाहतोय ही संबंध
सिद्ध झालेले आहे. आणि म्हणून मला वाटतंय की जे काही आपण बोलतोय की आमदार खासदार जे आहेत ते जर हा प्रश्न सोडवत नसतील तर राजीनामा द्यावा. मला वाटतंय की ही भावना कुठेतरी आपण वैफल्यातून बोलतोय. आमदार खासदार निवडून जातात हे एक आदिवासींचा हत्यार म्हणून त्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये असतोय. त्या हत्याराचा वापर आपण कसा करायचा, आपल्या विरुद्ध हल्ला करणाऱ्या जे काही शत्रू आहेत त्यांना परतावून लावण्यासाठी तेच एक हत्यार आहे. तेही जर आपण बसत करणार असू तर आपल्याला आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सुचवायचं आहे